किचन टिप्स. महिलांसाठी आता किचनमध्ये काम करताना रोजच्याच वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या अशा किचन टिप्स. तर सोनाली किचन टिप्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रोजच्याच वापरात येणाऱ्या अशा महत्त्वाच्या टिप्स. तर डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घातल्याने डोसे कुरकुरीत होतात. दही वडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घाला. तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट सुद्धा लागते. भजी जर कुरकुरीत करायची असतील तर पिठात पाणी गरम घाला, याने भजी कुरकुरीत होतात. भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात घातल्याने भात पांढरा शुभ्र होतो. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे. कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी. यामुळे भाजी कडू होत नाही. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात. साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे. रोजच्याच वापरातील महत्त्वाच्या टिप्स. स्वयंपाकघरातील खास किचन टिप्स. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो. कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उता जातो. तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, दसराळे किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते. कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तरी मंद गॅसवर तळायचे असतात. नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवर उतरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे, म्हणजे मग करपणार नाहीत. नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा चिलटे बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडा मुंगी वगैरे पडत नाही. नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. त्यायोग्य पालकही खाल्ला जातो. घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी. भरपूर पालक चिरून घालावा आणि चांगला शिजू द्या. ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते. कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पीठ 1-2 चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा. कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे कब्जू करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे कब्जू 10-15 मिनिटं ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर निथळ ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार. कोणत्याही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करण्यात असाल तेव्हा तांदळाच्या 1.5 पट पाणी घाला आणि 2 शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फडफडीत होतो. काही भाज्या, उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकावे. हॉटेलमध्ये नेमकं काही साहित्य वापरतात ते जेवणात कोणताही मसाला वापरतात, मग मी तो वापरल्यावरही माझी ग्रेव्ही अशी का होते, असे ना 1000 प्रश्न आपल्याला पडतात. पण हॉटेलमधील शेफ वापरत असलेला स्वयंपाकाच्या टिप आम्ही तुम्हाला देत आहोत, त्यामुळे तुम्हीही हॉटेलप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकता. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दह्यात दही घातल्याने त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत, त्यामुळे दही घट्ट होते. मिरचीच्या देठात एनिजेमेट नावाचा एक घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते. डाळ माखणी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा भिजून शिजत ठेवावीत. यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यामध्ये बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2-3 लवंग आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका.
हिरव्या भाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचा एक घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्याचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवतानाही कधीही झाकण ठेवू नये. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एक विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा, त्यामुळे चांगली चव येते. जर घरात एक्सपायर झालेले टमाटे केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतात. सफरचंद कापले ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. यामुळे ते काळे पडणार नाहीत. सॅलड करताना ती टीप नक्की वापरावी. जैन जेवण करताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट होण्यासाठी किंवा ओवा आणि हिंगाचा तडका द्या. जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल. छोटे बटुरे करतेवेळी बटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळे बटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. अनेकदा आपण कडधान्ये भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्ये भिजत घालायला विसरला असेल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घाला. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे. यामुळे मीठ मोकळे राहते. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद भरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही, तसेच ते कडक राहतील. स्वयंपाकघरातील खास किचन टिप्स. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो. डाळ किंवा तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदळास बोरिक पावडर चोळून लावावे, मग भरावे. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी, दही घट्ट होते. भाज्यामध्ये मीठ शेवटी घातल्यास भाज्यातील लोह आयरन टिकण्यास मदत होते. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. पुऱ्यांसाठी कणिक शिजवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळ घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घाला, डाग निघून जातात. कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिल्यास की सुकतो. अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून, मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत राहतात. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावे. साधारण आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी दररोज बदलावे. बरेचदा आपल्याला भात खिचडी आसट व्हावी असं वाटतं, म्हणून आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो, पण शिट्टी झाली की हे पाणी बाहेर घेऊ लागतो. असं होऊ नये म्हणून कुकरमध्ये 1 चमचा टाकून ठेवा आणि कुकरचं झाकण लावा आणि बाहेर येऊन गॅस व कुकर खराब होणार नाही. पातेल्यात किंवा वाटी अडकलेली असेल तर खालच्या वाटीच्या तोंडाशी तेल सोडा. त्यानंतर 5 मिनिटांचे वाटे किंवा पातेले मोकळे होतील. फ्रीजमध्ये येणारा वास घालवायचा असेल तर 1 वर्तमानपत्राचा कागद घ्या. त्यावर थोडे पाणी शिंपडा. नंतर या कागदाचा गोळा करा
आणि हा गोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या. 10 मिनिटात फ्रीजमधला दुर्गंध कमी होईल.